त्या दोघी नंदा आता तिथेच राहायला आल्यामुळे रितूचं काम वाढून तिला खूपच डोक्याला ताण होतो. अगं ही काय आहे रितू? मी जेव्हा पण तुला व्हिडिओ कॉल करते त्यावेळी तू कोणतं ना कोणतं तरी कामच करत असतेस. मग आता मी तरी काय करू वहिनी? घरात इथे माझी एक नणंद कमी होती, जे आता त्या दोघी येऊन माझ्या डोक्यावर नाचायला लागलेत. आणि यांच्यामुळे तर माझं डोकं काम करायचंच बंद झाले. अगं आता हे सगळं बोलण्यात काय अर्थ आहे रितू? तुझ्या नंदांना जाऊन सांग की स्वतःची कामं स्वतः करा. अगं जोपर्यंत तू सगळं कामं वाटून नाही देणार तोपर्यंत कोणतीच गोष्ट बरोबर होणार नाहीये. हो वहिनी, हे तुम्ही अगदी बरोबर बोललात आणि मी आता तेच करणार आहे. मला तर या घरामध्ये फुकटची कामवालीच बनवून ठेवले. मी पण एक माणूसच आहे ना, थोडी ना कोणती मशीन आहे. हो ना रितू. मग दुसऱ्या दिवशी, अगं रितू, ह्या आमच्या काही साड्या आहेत तर तू यांना पिकोफॉल करून ठेव. हो रितू, आणि प्लीज लवकर करून दे. हं. नाही नाही, हे सगळं मला नाही जमणार. माझ्याकडे पण खूप कामं पडली आहेत आणि तुम्ही तिघी तर मला एका पण कामात काहीच मदत नाही करत आणि त्यात तुम्ही मला हे एक्स्ट्राची कामं पण लावताय. अगं पण तू असं का बोलतीयस रितू? तू तर अगदी पिकोफॉल छान पद्धतीने करतेस ना, आणि त्यामुळे ते तुला पटकन जमेल आणि म्हणूनच आम्ही हे सगळं तुझ्याकडे देतोय. नाही दीदी, हे सगळं माझ्याकडून नाही होणार आहे. आणि तुम्हाला जर पिकोफॉल करायची एवढीच गडबड असेल तर तुमच्या खिशातील 2 पैसे खर्च करा आणि बाहेरून करून घ्या, पण मला माफ करा. रितूचं हे अशा प्रकारचं बोलणं ऐकून त्या दोघी पण आश्चर्यचकित होतात. पुढे असंच एके दिवशी क्रिश आजारी पडतो, परंतु त्यावेळी अपूर्वा तिच्या दोन्ही बहिणींबरोबर बाहेर फिरायला निघून जाते. अगं रितू, चहा बनवायला तुला एवढा का वेळ लागतोय? लागणारच ना आई. आता मी पण काय करू? तुमची लाडकी मुलगी तिच्या मुलाला घरीच ठेवून गेलीये आणि तो बिचारा तर आजारी आहे. त्यामुळे जेवण खाऊ घालण्यापासून त्याला औषध देण्यापर्यंत सगळी त्याची कामं मलाच करावी लागतायत. अच्छा, तर हे असं आहे तर? अहो काय अच्छा? अपूर्वा दीदी तर इथे आल्यानंतर क्रिशकडे जरा पण लक्ष नाही देत. मुलाला एवढा ताप आलाय आणि त्याची आई बाहेर मस्त मजा मारतीये. जरा तोंड सांभाळून बोल रितू, ती तुझी मोठी नणंद आहे. माफ करा आई, पण त्या एवढ्या मोठ्या असून पण त्यांना जरा सुद्धा अक्कल नाहीये. कारण त्यांना थोडी पण समज असती ना तर त्यांनी त्यांच्या आई होण्याचं पूर्णपणे कर्तव्य पार पाडलं असतं. असं बाहेर निवांत फिरायला निघून नसत्या गेल्या त्या. चंदाला ऐकून रितू तिथून निघून जाते. पुढे एके दिवशी, हे बघ रितू, आज तुला 50 ते 70 लोकांचं जेवण बनवायचे. तुझ्या सासऱ्यांना वारून आता 6 वर्ष होतील आणि त्यामुळे मला आश्रम मधल्या मुलांना खाऊ घालायचे. ठीक आहे आई, बाबांसाठी मी हे नक्की करेन. मग रितू आता तिचं काम करायला लागते. पण तिच्या त्या तिघी पण नंदा तिच्या विरोधात एक प्लॅन बनवायला लागतात. काव्या दिदी, अपूर्वा दिदी, या रितूमुळेच मी आणि मंग्या वेगळे झालोय. अगं तिला तर माझं जरा पण सुख बघवत नाही. त्यामुळे आज आपल्याला तिला काही पण करून शिक्षा द्यावीच लागेल. तू टेन्शन नको घेऊस ईशानी, आज आपण तिला चांगलाच धडा शिकू. हो ईशानी, हिने तुला खूपच त्रास दिलाय आणि आता आपली बारी आहे. मग त्या तिघी जणी मिळून वेळ पाहून रितूने बनवलेला सगळा स्वयंपाक बिघडवून टाकतात आणि त्यामुळे चंदा रितूला खूपच ओरडते. अहो पण आई, माझा विश्वास करा, हे सगळं मी नाही केलंय आणि मला पण नाही माहीत की हे सगळे जेवण कसं काय खराब झालं. गप्प बस रितू. अगं हे सगळे जेवण तू एकटीनेच बनवलेस, मग आपोआप कसं काय बिघडेल? हे बघ, अजून पण तुझ्याकडे पूर्ण 4 ते 5 तास आहेत. त्यामुळे सगळे जेवण आता परत बनव, कारण मला त्या आश्रममध्ये आपल्या घरातूनच जेवण पाठवायचे. समजले की नाही तुला? हो आई, समजलं. रितूचं असं तोंड पडलेलं पाहून त्या तिघींना खूपच आनंद होतो. मग रितू आता रडत रडत सगळा स्वयंपाक परत बनवायला लागते आणि त्यावेळी स्वयंपाकघरात क्रिश येतो. काय झालं मामी, तुम्ही अशा का रडताय बरं? आणि हे काय?
आता थोड्या वेळापूर्वीच तुम्ही सगळ्यांनी मिळून सगळे जेवण बनवलं होतं ना? सगळ्यांनी नाही क्रिश, मी जेवण बनवलं होतं ते. पण सगळे जेवण खराब झालं. त्यामुळे मला आता सगळे जेवण परत बनवावं लागते. नाही मामी, तुम्ही एकट्याने थोडी ना बनवलं होतं ते जेवण. जेव्हा तुम्ही बाहेर गेला होता त्यावेळी मम्मा, काव्या मावशी आणि ईशानी मावशी पण आल्या होत्या इथे. आणि त्यांनी पण इथं खूप मदत केली तुम्हाला. मी स्वतः पाहिलंय त्यांना. काय? मी बाहेर गेल्यानंतर त्या तिघी इथे आल्या होत्या? म्हणजे याचा अर्थ हाच आहे की त्या तिघींनीच माझं सगळे जेवण बिघडवले. आणि हे सगळे त्यांनी ईशानीचा बदला घेण्यासाठी केलाय. कारण मी त्या मंगेशचं खरंच सगळ्यांसमोर आणलं आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केले. रितू आता सगळा स्वयंपाक तयार करते आणि ते जेवण आता आश्रममध्ये पाठवलं जातं. पण त्या दिवसानंतर रितू तिचं सगळं सामान बांधून तिथून निघण्याचा निर्णय घेते. आणि तिचा हा निर्णय ऐकून सगळेच खूप आश्चर्यचकित होतात. अगं हे तू काय बोलतीयस रितू? घर सोडून जाणार आहेस म्हणजे काय? ही फालतूची नाटकी बंद कर आणि गपचूप आता स्वयंपाकघरात जा आणि तिथून सगळ्यांसाठी फ्रीजमधून आईस्क्रीम घेऊन ये. नाही आई, मी काही फालतूची नाटकी करत नाहीये. मी आता खरंच इथून चाललीये आणि तुम्ही तुमच्या तिघी मुलींबरोबर आनंदात राहा. आणि तुम्ही तिघी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. क्रिशने मला सगळे सांगितले की ज्यावेळी मी सगळे जेवण बनवून बाहेर गेली होते त्यावेळी स्वयंपाकघरात तुम्ही तिघी आला होता आणि त्यावेळी तुम्ही तिघींनी माझं सगळे जेवण बिघडून टाकला. पण मला आता सगळं समजले. त्यामुळे मला आता इथे राहायचंच नाहीये. काय? अगं रितू, तुझं काही डोकं खराब झालंय का? अगं आम्ही असं कशाला करू बरं? माझं डोकं एकदम बरोबर आहे काव्या दिदी. जर जेवण तुम्ही तिघींनी नाही बिघडवलं तर कोणी बिघडवलं? माझ्यानंतर कोणी मिस्टर इंडिया आला होता का तिथे? आणि आता तुम्ही किती पण नाही म्हणा, पण मला सगळं माहितीये की मला त्रास होण्यासाठी ते जेवण तुम्ही तिघींनीच बिघडवले. असे नाहीये वहिनी. उगाच तुम्ही आमच्यावरती असं खोटा आरोप का करताय बरं? तू तर गप्पच बस ईशानी. अगं तुझं ऐकूनच तुझ्या दोघी बहिणींनी हे सगळं केले. बाद झाले रितू. जे तोंडात येईल ते बोलत चाललीयस तू. नाहीतर काय. आणि रितू, जर तुझ्याकडून काल चूक झाली असेल तर त्याचा स्वीकार कर ना. असं माझ्या बहिणींवरती खोटा आरोप करायची काय गरज आहे तुला? ठीक आहे निहार, सगळी चुकी माझीच होती. तुझ्या बहिणी बरोबर आणि मीच चुकीची. बस खुश झाला असशील ना आता? झालं तुझ्या मनाचं समाधान? पण आता मी इथे नाही थांबणार आणि तुम्हा लोकांच्या आयुष्यात आता मी परत कधीच नाही येणार. अगं जायचं असेल तर जा ना. उगाच एवढी नाटकी करायची काय गरज आहे? तुझ्या वाचून आम्ही काही मरणार नाहीये आणि तुझी नाटकी बघायला आम्ही काही इतर रिकामे नाही बसलेलो. मग रितू आता तिचं घर सोडून माहेरी निघून जाते आणि घरी येऊन शर्मिला आणि सोनाक्षीला ती सगळं सांगते. अरे हे तू काय बोलतीयस रितू? तू असं का केलंस बरं? जर तुला तुझ्या सासरी सुखी राहायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींना सोडावंच लागतं. एवढं लक्ष देऊन नाही चालत बेटा. आणि तू अशा छोट्या छोट्या गोष्टींना एवढं मोठं करायला लागलीस तर तुझं सगळं आयुष्य खराब होऊन जाईल बाळा. माफ करा आई, पण इथे तुम्ही पूर्णपणे चुकीच्या आहात. अहो ती लोक तुमच्या मुलीकडून दिवस रात्र एका मशीनप्रमाणे काम करून घेतात आणि त्यात तुम्ही तिला हे सांगताय की त्या लोकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांची सेवा कर. पण जरा विचार करा आई, जर रितू बरोबर मी पण अशीच वागली असते जसं तिच्या नंदा तिच्याबरोबर वागतात तर ती गोष्ट तुम्हाला चालली असती का? कसं वाटलं असतं तुम्हाला? हो ना सोनाक्षी, तू अगदी बरोबर बोलतीयस. आणि रितू, तू आता कुठेही नाही जाणार आणि मला माफ कर बाळा. मी आजपर्यंत फक्त लोकांचाच विचार करत राहिले, पण तुझा विचार पण नाही केला मी. पण यापुढे असं नाही होणार. आणि हो बाळा, यापुढे तू तुझ्या तत्वाने वाग. स्वतःच्या आनंदाला महत्त्व दे. अगं तू त्या घरची सून आहेस, नोकर नाही. त्यामुळे तुला जे योग्य वाटेल तोच निर्णय घे बाळा. थँक्यू सो मच आई, जे तू आज मला एवढं समजून घेतलंस.
तेच दुसरीकडे रितू घरातून बाहेर पडल्यानंतर त्या तिघीजणी घरचं काहीच काम नाही करत. त्यामुळे सगळी कामं चंदालाच करावी लागतात. अगं आई, मी आता काही दिवस अजून राहणार आहे इथे. त्यामुळे माझं जे हे ब्लँकेट आहे ना, ते तू धुवून ठेव. अगं खूपच घाण झाले ते, आणि तसं वापरायला मला खूपच कसतरी होते. आणि आई, तुझं जेव्हा ते ब्लँकेट धुवून होईल ना, त्यानंतर माझ्यासाठी आणि ईशानीसाठी एक मस्तपैकी पिझ्झा पराठा बनव. ठीक आहे ना? अगं तुम्ही दोघींनी तर माझ्या डोक्याला ताण करून ठेवलाय. मागच्या 3 दिवसापासून घरची सगळी कामं मीच एकटीने करतीये. अगं सगळी कामं करू नका तुम्ही, पण काही कामात मला मदत तर करूच शकता ना. आणि माझ्याच्याने एवढी सगळी कामं नाही होत. वय तरी बघा माझं. आई अगदी बरोबर बोलतीये. अगं तुम्ही दोघी पण आईला घरकामामध्ये मदत करत जा ना. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत घरची सगळी कामं ती एकटीच करत असते. आणि जर असंच चालू राहिलं तर तिची तब्येत खराब होऊ शकते. बरं ठीक आहे आई, तू राहू दे, जाऊन आराम कर. मी ते ब्लँकेट धुवून टाकेल. आणि आई, रात्रीच्या स्वयंपाकात मी तुझी मदत करेल. त्या दोघी बोलून तर जातात, बट एक पण काम नाही करत. जेव्हा त्यांच्यावर जेवण बनवायची वेळ येते त्यावेळी त्या जेवण बाहेरून मागवतात. असंच एके संध्याकाळी ज्यावेळी चंदाची मैत्रीण अचानकपणे तिच्या घरी येते, त्यावेळी घरची अवस्था पाहून ती शॉकच होऊन जाते. अगं हे काय चंदा, एक वेळ होती ज्यावेळी तुझं घर एकदम आरशाप्रमाणे चमकत असायचं, पण आज बघ काय अवस्था झाली आहे तुझ्या घराची. तुझ्या मुली काही घरचं कामं करतात की नाही? आता तुझ्यापासून मी काय लपू? अगं त्या तिघी एक पण काम नाही करत. एक सांगू का तुला चंदा, तू तुझ्या सुनेबरोबर खूपच चुकीची वागलीयस. अगं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की कशी तुझी सून दिवस रात्र घरची कामं करत असायची आणि तुझ्या मुली मात्र निवांत आराम करत असायच्या. ज्यावेळी तुझ्या घरी तुझी सून होती त्यावेळी तुझं घर किती आनंदी असायचं. सगळी साफसफाई असायची आणि त्यामुळेच घरात समृद्धी येते. पण ती गेल्यानंतर तर तुझं घर एकदम कबाडखानाच झालंय. हो मंदा, हे तू अगदी बरोबर बोलतीयस. आणि तुझ्या सुनेचं काहीच नाही चुकलं. चुकीच्या तर तुझ्या मुली आहेत. अगं त्या बिचारीकडून सगळं सहन नाही झालं आणि म्हणूनच ती हे घर सोडून निघून गेली. आणि हे तिने अगदी बरोबर केलं, कारण तुझ्या मुली आहेतच तशा. पण हे सगळं तुझ्यामुळेच झाले. अगं सुरुवातीपासूनच तूच तुझ्या मुलींना एवढं डोक्यावर ठेवलंयस, आणि त्या पण किती निर्लज्ज आहेत. आपल्या एवढ्या म्हाताऱ्या आईकडून एवढी कामं करून घेताना त्यांना लाज पण नाही वाटत. चंदा आता यावर खूपच विचार करते आणि ती ह्या सगळ्या गोष्टी निहारला बोलते. ज्यानंतर त्या दोघांना हे समजून चुकतं की सगळी चुकी तिच्या मुलींचीच आहे. मग त्यानंतर, अगं आई, आम्ही तिघी पिक्चर बघायला चाललोय. तू जेवण बनवून ठेव, आम्ही घरी आल्यावर खाऊन घेऊ, कारण बाहेर जेवण करणं परवडणार नाही. आणि हो आई, क्रिश आता बाहेर खेळतोय, पण तो जेव्हा आत येईल ना त्यावेळी तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्याला मस्त खाऊ पिऊ घाल. अगं गप्प बसा तुम्ही. मी तुम्हा दोघींची कोणतीच कामं करणार नाहीये आणि ही कामं करायला मी काही तुमची नोकराणी नाहीये. काय? आई जे बोलतीये ते अगदी बरोबर बोलतीये. अगं तुम्ही तिघींनी रितू बरोबर पण तेच केलं आणि आता हे सगळं आई बरोबर पण करताय. अगं ही बिचारी एवढी म्हातारी झालीये आणि त्यात पण तुम्ही तिघी तिच्याकडून एवढं कामं करून घेताय. लाज कशी काय वाटत नाही तुम्हा तिघींना? तुम्ही तिघी तर मुलगी म्हणायच्या पण लायकीचे नाही आहात. आणि तुम्हा तिघींमुळेच मी माझ्या सुनेला आजपर्यंत खूप चुकीची समजलीये. ती तर सुरुवातीपासूनच बरोबर होती आणि तिने जे पण काही केलं ते सगळं ईशानीच्या भल्यासाठीच केलं आणि हिला मंग्यापासून वेगळं ठेवलं. पण या तुझ्या दोन्ही नालायक बहिणी एवढ्या मोठ्या असून पण तुला त्यांनी नाही थांबवलं. रितूने तर तिची जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे पार पाडली. पण तुम्ही दोघींनी काय केलं? आणि त्या दिवशी क्रिश पण अगदी खरंच बोलत असणारे. तुम्ही तिघींनी मिळूनच तिचं जेवण बिघडवलेलं असणारे. आणि हे जे तुम्ही काही केलंय ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार.
अगं पण आई, आम्ही तर. बास झालं. मला यापुढे कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. आणि तुम्हा तिघींना जर या घरात राहायचं असेल तर त्यासाठी रितूची माफी मागावी लागेल आणि त्या बिचारीला घरी आणावं लागेल. आणि यापुढे तुम्ही दोघी दर 15 दिवसाला या घरी नाही यायचं. आणि जर यायचंच असेल तर घरकामात पण मदत करावी लागेल. आई अगदी बरोबर बोलतीये. आता माझं तोंड काय बघताय? कुठेही बाहेर जायचं नाहीये तुम्ही. गपचूप घरची कामं करायची. आणि उद्याच्या उद्या रितू घरात आली पाहिजे. मग तिच्यासमोर गुडघे टेका नाही तर नाक घासा. पण मला माझी सून परत पाहिजे या घरी. अशा प्रकारे त्या तिघी नंदांची डोकी ठिकाण्यावर येतात आणि त्या तिघी आता रितूकडे जाऊन हात जोडून माफी मागतात आणि तिला परत घरी घेऊन येतात.